बघा, ए आणि बी मिळून एक काम 18 दिवसात करू शकतात. जर ए हा बीपेक्षा तिप्पट कार्यक्षम असेल तर बी एकटा ते काम किती दिवसात करू शकेल असा प्रश्न काळ काम वेग या घटकावर आधारित. प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो, ए आणि बी विचार यांच्या कार्यक्षमतेचा गणित काय म्हणते. जर ए हा बीपेक्षा तिप्पट कार्यक्षम असेल, म्हणजे बी जर उदाहरणार्थ एक्स एवढा कार्यक्षम असेल तर हा ए बीपेक्षा तिप्पट कार्यक्षम, एक्सची तिप्पट 3x, ही त्यांच्या कार्यक्षमतेची गुणोत्तरं. आणि गणित असं सुद्धा म्हणते की ए आणि बी मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. आता गोष्टी लक्षात घ्या की एकूण काम किंवा कामाचं स्वरूप काय, एकूण काम किती बाबा, याचा शोध घ्यायचा कसा, हे या दोघांच्या कार्यक्षमतेचं लेकरांनो गुणोत्तर. आता या ए आणि बी यांचं प्रतिदिन काम काय, प्रतिदिन काम किती, कार्य किती याचा शोध. त्यासाठी 3x आणि x त्यांच्या या कार्यक्षमतेची बेरीज करू. एका दिवसाचं त्यांचं काम लेकरांनो 4x. ए आणि बी मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. हा जो इथं आम्ही प्रश्न हाताशी घेतला, दोघंजणं मिळून 18 दिवसात काम करतात, एका दिवसात होणारं काम 4x आहे, 18×72x हे झालं लेकरांनो एकूण काम. आता जो मोक्याचा प्रश्न विचारला मुख्य कोणता सर, बी एकटा ते काम किती दिवसात करू शकेल. उत्तर तुमच्या प्रश्नाचं एकूण कामाचे भाग 72x आणि या बीची कार्यक्षमता प्रतिदिन x आहे म्हणून भागीला x होईल काय, एक्सला x खलास होतील, फक्त 72 उरतात सर. म्हणजे 72 दिवसात हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके, काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.